नमस्कार मंडळी. 12ही महिने मिळणारा मका. पण पावसाळ्यात मका भाजून खायची मजा काही वेगळीच असते. इथे आपण मका भाजून नाही, मक्याचे कटलेट बनवणार आहोत. चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूया. पॅकेटमधला 200 ग्रॅम मका घेऊन याला थोडे वाफवून याच्यातले पाणी पूर्णपणे निथळून घेतले. 9 उकडलेले बटाटे घेतले. छोटे मोठे मध्यम आकाराचे बटाटे आहेत, त्यामुळे मला जास्त घ्यावे लागले. बटाटासुद्धा अशा प्रकारचा उकडलेला पाहिजे. अशा प्रकारचा बटाटा उकडण्यासाठी कुकरच्या 3 शिट्टी करून थंड झाल्यावरती ताबडतोब बटाटे लगेच चाळणीत काढून घ्यायचे आणि थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवा. बटाटे किसणीवर किसून किंवा असे फोकच्या साह्याने मॅश करून घ्यायचे. मकासुद्धा मिक्सर जारमध्ये घालून असा सरसरीत अर्धा आणि अख्खा वाटून घ्यायचा आहे. आणि एक गाजर घेऊन किसून घाला किंवा एकदम अशा प्रकारे बारीक चिरून घालायचे. एक छोटा कांदा आणि 4-5 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक चिरून घातल्या आहेत. ते मी लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडरचा उपयोग करणार आहे. तर 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर 2 चमचे मी मीठ घालून घेतले. कटलेट बनविण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता चण्याच्या पिठाचा वापर करत आहे. तर मी 2 चमचे चण्याचे पीठ घालून घेतले. मस्त क्रिस्पी होण्यासाठी जाड पोहे मिक्सर जारमध्ये घालून सरसरीत वाटून घेतले. 2 चमचे पोह्याची पावडर झाली. सुरुवातीला ना जेवढे आपण जिन्नस घातले आहेत ते चांगले एकजीव करून चांगले मिक्स करून घेऊया. गरज जर वाटली तर चण्याच्या पिठाचा वापर करा किंवा तुम्ही माझ्यासारखे असे पोहे जर वाटून घेतले असतील तर त्याचा वापर करा. मिश्रण अजूनही मला थोडेसे सैल वाटत आहे, तर मी चण्याच्या पिठाच्या ऐवजी अजून 1.5 चमचा पोह्याची पावडर घालून घेते. आता घातलेले सर्व साहित्य पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि या कटलेटमध्ये जर का तुम्हाला वाटाणा घालायचा असेल ना, तर वाटाणा चांगला वाफवून त्याला मॅश करून घ्या. गाजर आणि वाटाणा नसेल घालायचा, नुसतं तुम्हाला कॉर्नचेच कटलेट करायचे आहे, तर गाजर आणि वाटाणा स्किप करा. कटलेट करायच्या अगोदर हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे. प्रत्येक वेळेला तुम्हाला तेल लावावे लागेल हाताला. आणि आपल्या सोयीप्रमाणे लहान मोठे आणि वेगवेगळ्या आकाराचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कटलेटला आकार द्या. तर मी असे गोल आणि चपटे आकार देत आहे. कटलेट करायच्या अगोदर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. सुरुवातीला फक्त 7-8 कटलेट करून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घालून त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून अशा प्रकारे पातळ पेस्ट करून घ्यायची. जास्त पातळ पण नाही करायची, जास्त घट्ट पण नाही करायची. कटलेट कॉर्नफ्लॉवरमध्ये घालायच्या अगोदर पहिलं चमच्याने चांगले पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे, नाहीतर त्याचा थर असा खाली जमा होतो. आणि फोकच्या साह्याने त्याला चांगले असे बुडवून बाहेर काढून घ्यायचे चमच्याने आणि फोकच्या साह्यानेच. आणि ब्रेड क्रम्समध्ये चांगले घोळून घ्यायचे. कटलेटवर जास्तीचं लागलेलं ब्रेड क्रम्स वरच्या वर काढून घ्यायचे. आणि तुम्हाला जर का ब्रेड क्रम्सच्या ऐवजी रव्यामध्ये जर कटलेट घोळून घ्यायचे असेल ना, तर रवा पहिला मिक्सर जारमध्ये चांगला बारीक करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घोळून घ्यायचे. सुरुवातीला असे 7-8 कटलेट तयार करून घ्यायचे. आता हे कटलेट तुम्हाला डीप फ्राय करायचे की शॅलो फ्राय करायचे तुमच्या आवडीनुसार आहे. मी कटलेट करताना कटलेटचा अर्धा भाग तेलात जाईल इतपत मी तेल घालून घेतले. तेल गरम करताना मध्य आचेवरच तेल गरम करायचे, जास्त कडकडीत तेल गरम नाही करायचे. आणि मंद आचेवरती कटलेट अशी एक बाजूने छान खरपूस होऊन द्यायचे. कटलेट करताना झाऱ्याच्या ऐवजी फोकचा उपयोग करा, पलटी करायला अगदी सोपे जातात. सर्व कटलेट पलटी करून घेतल्यानंतर दुसरी बाजू होईपर्यंत शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे असे 7-8 कटलेट रेडी ठेवायचे. दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला मी पलटी करून दाखवते. हे बघा, दोन्ही बाजूनी मस्त कटलेट अगदी खरपूस फ्राय झाले आहे. आता याला मी एक एक करून पूर्णपणे तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे सर्व कटलेट मी बनवून घेतले. बाहेर मस्त पाऊस पडत आहे, थंड वातावरण आहे आणि असा चमचमीत स्पायसी चटकदार नाश्ता
खायला मिळाला आणि त्याच्याबरोबर 1 कप मस्त गरम गरम चहा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.